आणि जर भगवद्गीता शाळेत जर शिकवली तर जेलमध्ये जायची वेळच येणार नाही. मूवीजमध्ये बघतो, बॉलिवूड म्हणा किंवा व्हॉट एव्हर आपण जे बघतोय आता टीव्हीवर जे आपण बघत असतो त्याच्यामध्ये पण स्त्रीला एक असं ऑब्जेक्टिफाय केलेलं आहे की बाबा ही अशीच दिसायला पाहिजे, ही अशीच असायला पाहिजे, ही तर दॅट ऑब्जेक्टिफिकेशन जे होत चाललेलं आहे त्याच्यामुळे पण ह्या गोष्टी खूप बिघडत चाललेल्या आहेत. तर कंप्लेंट जेव्हा एखादी गोष्ट घडते तर त्या गोष्टीला म्हणजे विदिन 3 मंथ्स तुम्ही कंप्लेंट रेज केली पाहिजे. आजकाल हेही बघायला मिळते की मॅनेजर्सच्या विरोधात कंप्लेंट केल्या जात आहेत बिकॉज मॅनेजर्स एका इन्क्रीमेंट किंवा प्रमोशनला नाही म्हणलेत. आयडियली अनफॉर्च्युनेटली जर म्हणलं तर मुलांच्या बाजूने कायदा तितका प्रबळ नाहीये. प्रत्येक बाईला किंवा प्रत्येक मुलीला किंवा प्रत्येक स्त्रीला एक वरदान आहे, ते आहे सिक्स्थ सेन्स. म्हणजे जे मुलांमध्ये ऍक्टिव्ह नसतं पण ते मुलींमध्ये असतं. तेव्हा मला शेजारून जरी कोणी चालत गेलं ना तरी मला कळतं की त्या व्यक्तीच्या व्हायब्रेशन्स माझ्यासाठी काय आहे. तुमच्याकडे असं भरपूर केसेस वगैरे पण येतात आणि तुम्ही सॉल्व्ह पण करता. तुम्ही Yes. एका टीम मध्ये पण तुम्ही भरपूर वेळा काम करता, सेशन्स घेता. तर अशा केसेस भरपूर वेळा तुमच्याकडे येतात पॉशॅकच्या. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या मुलींसोबत घडतात एक बेसपासून ऍडव्हान्स पर्यंत, की जसं तुम्ही मागच्या सांगितलेलं की एखादी मुलगी माऊस वरती काम करते, तर एखादा कलिग किंवा एखादे सर आले तर मग ते तिच्या हातावरतीच हात ठेवलाय. जसं की ते तिला सांगू शकतात की तू 2 मिनिटं हात साईडला की मी माऊसवरती हात ठेवतो, पण जसं त्यांनी तिच्या हातावरतीच हात ठेवला. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यापासून मुली अवेअर होऊ शकतात किंवा त्यांच्या ह्या गोष्टी लक्षात येऊ शकतात? खूप पहिली गोष्ट म्हणजे आता मी तुम्हाला सांगते की प्रत्येक बाईला किंवा प्रत्येक मुलीला किंवा प्रत्येक स्त्रीला एक वरदान आहे, ते आहे सिक्स्थ सेन्स. म्हणजे जे मुलांमध्ये ऍक्टिव्ह नसतं पण ते मुलींमध्ये असतं. तेव्हा मला शेजारून जरी कोणी चालत गेलं ना तरी मला कळतं की त्या व्यक्तीच्या व्हायब्रेशन्स माझ्यासाठी काय आहे. सो ते तुम्ही थोडंसं जर तुमचं अवेअरनेस असेल, तुम्हाला जर तेवढं तुम्ही भानावर असाल तर ते तुम्हाला पहिली गोष्ट लगेच कळून जातं की ही व्यक्ती आपल्याला कुठल्या दृष्टीने बघतीये. बरेच वेळा असं होतं, खूप छोट्या छोट्या केसेस असतात की म्हणजे मला रात्री अपरात्री कामासाठी फोन केले. म्हणजे ही एक छोटी केस आहे पण ही केस खूप नंतर मोठी होऊ शकते की आज मला माझ्या मॅनेजरनी रात्री 10 वाजता फोन केला. मी आजच जर त्या तुला कळालंय की तो मॅनेजर कामाच्या इंटेन्शननी तुला फोन नाही करत आहे, त्याचं इंटेन्शन वेगळं आहे, तो फक्त कामाचा बहाणा काढून तुला फोन करतोय. तर इन दॅट केस तू त्या क्षणी थांबवायला पाहिजेस की आय एम नॉट अवेलेबल टू वर्क राईट नाव, हे तुम्ही सांगायला पाहिजे. तुम्ही जेव्हा नाही हे सांगतच नाही त्यावेळेस समोरच्याची हिंमत वाढत जाते. तुम्ही पहिल्यांदा हिंमत करून तुम्ही सांगायला पाहिजे की हे मला चालणार नाही. अशा अशा अनेक केसेस होतात की पहिल्यांदा मुलगी गप्प राहते की जाऊ दे, सोडून दे, तिचे कलिग्स पण म्हणतात सोडून दे. त्या क्षणी आपण सोडून देतो पण मग त्या समोरच्याची हिंमत वाढलेली असते. त्याच्यामुळे पहिली गोष्ट आहे की तुम्ही नाही म्हणून स्पष्ट बोलायला लागायला पाहिजे. सेकंड थिंग, तुम्हाला जर वाटलं की कुठला कलिग तुमच्याशी जवळीक साधतोय की बाबा मागून येऊन एकदम पटकन माऊसला हात लावतोय, तुमच्या अंगावरून हात जातोय किंवा तुमच्या अंगावर रेलून उभा राहतोय, अशा काही गोष्टी असतात. किंवा मग खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की व्हॉट्सअपवर सारखं ट्रॅक केलं जातं तुम्हाला, किंवा मग तुमच्याकडे मायक्रोसॉफ्ट टीम्स असेल तर टीम्सवर सारखं ट्रॅक केलं जातं की अगं तू आत्ता अवे होती, मग आता तू परत सारखी अवे का राहतेस किंवा तू ऑनलाईन का दिसत नाहीयेस. तर वाय आर यू ट्रॅकिंग मी, वाय आर यू नॉट वर्किंग, तू मला का ट्रॅक करतोय. तर ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. किंवा मग कुठेतरी म्हणजे ऑफिसच्या पिकनिकला तुम्ही गेलाय आणि त्या पिकनिकला सारखं तुमच्या भोवती आसपास राहणं किंवा मग ड्रिंक्स घेताना तुम्हाला काहीतरी बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी अशा होत राहतात. त्याच्यामुळे मुलींनी एक सतर्क राहायला पाहिजे की आपल्याशी समोरची व्यक्ती कशी बोलतीये. बरेच वेळा असं होतं ना की एखादी व्यक्ती असते की ती व्यक्ती ऑफिसमध्ये आली तर एक व्यक्ती तिला ग्रीट करते की तू आज खूप सुंदर दिसतेस. ती व्यक्ती आहे ती शी इज ऑल राईट विथ दॅट कॉम्प्लिमेंट. पण दुसरी व्यक्ती आली, ती त्या व्यक्तीला परत म्हणली तू खूप सुंदर दिसतेस, तर त्या दुसऱ्या व्यक्तीला कदाचित ते आवडणार नाही. मग ती पहिली व्यक्ती काय म्हणते की अरे मी हिला पण कॉम्प्लिमेंट देतो, ही तर कधी अशी म्हणत नाही, मग हिला काय प्रॉब्लेम आहे. पण दॅट इज नॉट द केस. प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगळी आहे
मला कम्फर्टेबल नाहीये ते कदाचित माझ्या मैत्रिणीला कम्फर्टेबल असू शकतं. शी माइट बी ओके इफ समबडी कॉम्प्लिमेंट्स पण मला नाही आवडत आहे. वाय आर यू कॉम्प्लिमेंटिंग मी? इथे कामाला आली आहे, मला काम करून जायचंय. सो असे पण ॲटिट्यूड्स असतात. त्याच्यामुळे पुरुषांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमची लिमिटेशन्स तुम्ही सांभाळा. महिलांनी पण कधीतरी बरेच वेळा असं होतं की खूप पेटी थिंग्स असतात की म्हणजे आज मला तो बायच म्हणला नाही किंवा तो प्रत्येक वेळेस मला असंच काहीतरी म्हणून जातो. ह्या गोष्टींवर पण केसेस होतात आणि तो खूप हेडेक होऊन जातो. कारण का त्या आयसीला सगळे प्रोसिजर फॉलो करायला लागते. सो एक हेडेक होऊन जातो की खूप छोटी गोष्ट आहे. आता एक केस मी तुम्हाला सांगते, एका एमएनसी मधली केस आहे ही. ती एमएनसी मध्ये काय झालं होतं की एक व्यक्ती काम करायची आणि तिच्या डायगोनली अपोजिट एक दुसरी मुलगी बसायची. तर तो जो पुरुष होता तो काम करताना तो सतत त्या मुलीकडे बघायचा. तर मग ह्या मुलीनी कंप्लेंट केली की हा मुलगा माझ्याकडे बघतोय. मग आम्ही ऑब्झर्व केलं, म्हणजे एक केस रिझॉल्व्ह करायला जेव्हा ती आमच्याकडे आली तेव्हा आम्ही ऑब्झर्व केलं आणि मग आम्हाला असं लक्षात आलं की ती व्यक्ती त्या मुलीकडे बघत नसते. तिथे जर कोणी XYZ आणून बसवला ना तरी तो काम करताना काही विचार करायला लागला की तो त्या झोन मध्ये जातोय का, आणि मग त्याला असं तो एका ग्लानी तसं कुठेतरी बघायला लागतो आणि मग त्या समोरच्या व्यक्ती बघते तर माझ्याकडे बघतोय. पण मग ती केसच नव्हती. पण मग आम्ही त्या मुलीलाही समजवलं की आता तसं नाहीये, म्हणजे त्याचं इंटेन्शन तसं काहीच नव्हतं. ही त्याची एक सवय आहे की तो एकदम झोन मध्ये काहीतरी विचार करतोय, काही ड्रॉइंग्स करत असेल, काही स्केच करत असेल किंवा त्याच्या काहीतरी रिक्वायरमेंट असेल तेव्हा तो करताना एकदम त्याला कुठेतरी ग्लानी आली आणि म्हणजे असं तो कुठल्या तरी एका झोन मध्ये जातो. तो बघत नसतो तुझ्याकडे, तो फक्त असं त्याची नजर तिथे स्थिरावलेली असते आणि मग त्याचं काम झालं की मग त्याला लक्षातही नसतं की हे काय घडलंय. मग ती केस सगळी हँडल केली आम्ही आणि मग त्या मुलीलाही सांगितलं की सी तू तिथे नाही बसलीस आणि दुसरं बसलं ते तो असाच बघतोय, म्हणजे त्याला माहिती नाहीये की तो तसं बघतोय. दॅट पण ही केस पण त्या मुलीने खूप गावगावा केला होता त्याचा, म्हणजे तिने सगळ्या टीमला सांगून टाकलं की हा माझ्याकडे बघतो, हा माझ्याकडे बघतो. आणि मग त्याची टीम मध्ये पण बदनामी झाली. अनफॉर्च्युनेटली आफ्टर अ वाईल त्या मुलांनी रिझाईन करून टाकलं, कारण की डेफिनेटली माझी जर बदनामी कुठेतरी झाली असेल तर तिथे मी काम नाही करू शकत. सो मग अशा गोष्टी होतात. मुलींनी पण मॅच्युअरली घ्यायला पाहिजेत आणि मुलांनी पण त्या समजून घ्यायला पाहिजेत. आता याच केसमध्ये मला विचारायचं होतं की आता जर का हे नॉर्मली झालं म्हणजे सॉर्ट ऑफ झालं की बाबा मुलाची काही चुकी नव्हती, पण इन केस जर एलिगेशन्स आले मुलावरती तर मुलांनी कुठल्या ह्याच्यात जायला पाहिजे कंप्लेंट? आयडियली अनफॉर्च्युनेटली जर म्हटलं तर मुलांच्या बाजूनी कायदा तितका प्रबळ नाहीये. त्याच्यामुळे जर चुकीच्या कंप्लेंट्स आल्या, म्हणजे जर फॉल्स कंप्लेंट्स येत असतील तर आयसीनी खूप त्याचं व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. आणि आयसी इन्व्हेस्टिगेशन मधून जर त्यांना कळालं की ही कंप्लेंट फॉल्स आहे तर मग जी शिक्षा त्या अक्युज्डला मिळाली असती, जर ती कंप्लेंट प्रूव्ह झाली असती तर ती शिक्षा फॉल्स कंप्लेनंटला मिळू शकते. सो जर मी एखादी चुकीची किंवा मुद्दाम खोटी कंप्लेंट केली, की आजकाल हेही बघायला मिळते की मॅनेजर्सच्या विरोधात कंप्लेंट केल्या जात आहेत बिकॉज मॅनेजर्स एका इन्क्रीमेंट किंवा प्रमोशनला नाही म्हणलेत. तर मग त्या केसमध्ये एक फॉल्स कंप्लेंट टाकून दिली की आता मी बघतेच मला कसं प्रमोशन मिळत नाहीये. मग इन दॅट केस जर ती कंप्लेंट प्रूव्ह झाली तर डेफिनेटली त्या मुलीला तोच कायदा लागू होतो. म्हणजे जर ऑर्गनायझेशन म्हणत असेल की आम्ही टर्मिनेट करू तर त्या मुलीलाही टर्मिनेट केलं जातं. सो जर तुम्ही चुकीची कंप्लेंट, फॉल्स कंप्लेंट करत असाल तर तुम्हाला जी पनिशमेंट अक्युज्डला मिळेल, जी पनिशमेंट ज्याच्या अगेन्स्ट कंप्लेंट केली आहे त्याला मिळेल, तीच पनिशमेंट तुम्हालाही मिळू शकते. एखादी जर मुलगी आहे तिच्यासोबत असं गैरकृत्य घडतंय आणि तिने जर ही तिच्या सिनियरकडे वगैरे कंप्लेंट केली आणि एखाद्या ऑफिसमध्ये म्हणजे वातावरण असं असतं की ठीक आहे ओके म्हणजे होईल, परत आपण थोडस दिवस वाट पाहूयात, म्हणजे होईल, मी त्याला एकदा समजावतो, अशी गोष्ट होऊन जर आपल्या सिनियर इग्नोर करत असेल प्रत्येक वेळेस आणि ती जर इंटरनल कम्युनिटीकडे गेली आणि तिकडे पण तिला जर असेच गोष्टी ऐकायला मिळाल्या की नाहीये त्याची चुकी किंवा मग तुझीच नॉर्मली चुकी आहे किंवा बाबा जर काहीच त्याचा एक हे निघत नसेल, एंड निघत नसेल तर त्याच्या पुढची प्रोसेस काय आहे? फर्स्ट थिंग इज तू इग्नोर कर हे सांगणंच खूप चुकीचं आहे. सो जर त्या मुलीला जर त्यांच्या आयसीने सांगितलं की तू इग्नोर कर तर तिने रितसर जाऊन पोलीसमध्ये तक्रार केली पाहिजे दाखल, आणि ती तक्रार तिने आयसीच्या विरुद्ध पण केली पाहिजे.
सो तू इग्नोर कर हा कुठेच हे नाहीये. तुम्ही डेफिनेटली तुम्ही त्या मुलीचं काउन्सिलिंग करू शकता की बाबा ओके तू हे फेस करतेस, मग नक्की तू म्हणजे तुला वाटतंय ते नक्की बरोबर आहे का, किंवा त्याची काही दुसरी बाजू आहे का, ह्याचं तुम्ही काउन्सिलिंग तिला करू शकता. पण तू इग्नोर कर हे चुकीचं आहे. आणि सहसा आता आयसीलाही त्याच्या जबाबदाऱ्या कळालेल्या असतात. म्हणजे जेव्हा एक आयसी फॉर्म होते तेव्हा आयसीला पण एक वेगळं ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यामुळे आयसीलाही कळतं की ह्या गोष्टी अशा नसतात. म्हणजे तू इग्नोर कर हे सांगणं चुकीचं आहे. सो त्या मुलीला व्यवस्थित काउन्सिल केलं पाहिजे, तिची बाजू समजून घेऊन मग पुढे तिला काहीतरी सजेशन्स दिले पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगितलं ना की ओके आज मला बायच नाही म्हणला, किंवा आज काहीतरी विचित्रच तो मला बोलून गेला, ह्या करून खूप छोट्या गोष्टी असतील तर त्या मुलीला काउन्सिलिंग केलं पाहिजे की अगं ठीक आहे अशा गोष्टी होत असतात, पण ह्याच्याकडे आत्ता तू लगेच त्याची कंप्लेंट नको करू, आपण त्या मुलालाही समज देऊ आणि ही गोष्ट इथे आपण सॉर्ट आउट करू. आपण हे करू शकतो, पण तू इग्नोर कर हे असं सांगणं चुकीचं आहे आणि असं सहसा घडत नाही. एक पॉझिटिव्ह थिंक जसं मगाशी आपण सांगितलं की मुलींना एखादी गोष्ट सहसा त्यांच्यासोबत सारखी सारखी घडतीये, पण मुली शांत बसतात की ठीक आहे अगं इग्नोर करूयात, किंवा मग तिची कलिग तिला सांगते की नंतर पाहूयात किंवा सोडून दे, सिनियर लेवलचे आहेत किंवा होईल नंतर शांत. पण जसं तुम्ही सांगितलं की ही गोष्ट सारखी सारखी व्हायला लागल्यावरती ती कुठल्या लेवल पर्यंत जाऊ शकते हे आपण सांगू शकत नाही. पण आपण तेच की आपण मुलींना ह्या गोष्टी काय सांगू शकतो जेणेकरून तुम्ही शांत नका राहू, तुम्ही उलट पुढे जाऊन ह्या कंप्लेंट केल्या पाहिजेत. तर ह्याच्यावरती आपण काय सांगू शकतो मुलींसाठी? आता मी सांगते की बरेच वेळा मुली नाही का म्हणतात, म्हणजे मुली कंप्लेंट करायला का घाबरतात, कारण काय थोडंसं असं असतं की फॅमिली प्रेशर. म्हणजे जर उद्या एखादी गोष्ट माझ्या फॅमिलीमध्ये कळाली की माझ्याबद्दल माझ्या बरोबर कामाच्या ठिकाणी असं काहीतरी घडतंय, तर त्या मुलीला पहिली गोष्ट फॅमिली काय सांगेल की नोकरी सोड आणि घरात बस किंवा दुसरीकडे जॉब कर, असं तिला सांगण्यात येतं. त्याच्यामुळे हे एक प्रेशर असतं, त्याच्यामुळे मुली घाबरतात. किंवा सोसायटीमध्ये कळालं, समाजामध्ये कळालं तर 99% समाज काय म्हणतो की हिचंच काहीतरी चुकलेलं असणार. त्याच्यामुळे मग त्या सिच्युएशन्समध्ये काय होतं, मुली घाबरतात. पण मग आता मी एक सांगते की पॉश कायद्यामध्ये एक फार महत्त्वाचा नियम आहे आणि तो म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटी. म्हणजे जर तुम्ही तक्रार दाखल केली तर तुमची आणि ज्याच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे त्याची आयडेंटिटी कॉन्फिडेन्शियल राहते. म्हणजे त्याची आयडेंटिटी कुठेही तुम्ही पब्लिश नाही करू शकत, त्याची पब्लिसिटी नाही करू शकत की ओके ह्या व्यक्तीने कंप्लेंट केली, ह्याच्या अगेन्स्ट कंप्लेंट झाली. हे खूप कॉन्फिडेन्शियल असतं. तुम्ही तक्रार केली तर फक्त आयसी मेंबर्सलाच माहिती असतं कोणाच्या विरुद्ध तक्रार केली आहे आणि काय त्या तक्रारीत नमूद केलेलं आहे. सो त्या दोघांची म्हणजे कंप्लेनंट आणि अक्यूज या दोघांचीही आयडेंटिटी कॉन्फिडेन्शियल ठेवली जाते. आणि जर तशी ठेवली जात नसेल तर आयसीला त्याचे पेनल्टीज भरावे लागतात. आयसी इज हेवीली पेनलाइज्ड. सो इट इज व्हेरी कॉन्फिडेन्शियल. त्याच्यामुळे मी मुलींना कायम सांगते की तुम्ही घाबरू नका. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या ह्या गोष्टीमुळे आपल्या फॅमिलीला त्रास होईल किंवा आपली फॅमिली आपल्याला घरी बसवेल किंवा आपली फॅमिली आपल्याला जॉब चेंजसाठी प्रेशराईज करेल, तर असं काहीच होणार नाहीये. जर तुम्ही कंप्लेंट केली तर ती फक्त आणि फक्त आयसी मेंबर्सला माहिती असते आणि कोणाच्या अगेन्स्ट कंप्लेंट केली आहे त्याला माहिती असते. बाकी कुठेही कोणालाही ह्याची माहिती नसते. जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाही आणि जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत इव्हन बरेच वेळा मॅनेजमेंट पर्यंत पण गोष्टी जात नाही. जर केस खूप सिरियस असेल तर डेफिनेटली मॅनेजमेंट इन्व्हॉल्व्ह होते. म्हणजे रेपच असेल तर डेफिनेटली मॅनेजमेंटला कळतंच या गोष्टी. पण अदरवाईज इफ इट इज अ केस विच इज व्हेरी स्मॉल आणि इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज नॉट दॅट ग्रेव ऑफेन्स, म्हणजे खूप सिरियस ऑफेन्स नाहीये, तर ती कंप्लेंट कमिटीलाच फक्त गोष्ट माहिती असते. त्याच्यामुळे प्रायव्हसी खूप मेंटेन होते, सिक्रेसी राहते आणि कुठेही त्या मुलीची किंवा त्या दुसऱ्या व्यक्तीची बदनामी होत नाही. आता एक केस अशी पण झाली होती रिसेंटली की त्या व्यक्तीनेच सगळ्या टीमला सांगितलं की ओके माझ्यासोबत हे घडलंय, माझ्यासोबत हे घडलंय, माझ्यासोबत हे घडलंय. तर मग इन दॅट केस डेफिनेटली त्या मुलीची चूक आहे, कारण की तिने सगळ्यांना जाऊन सांगितलं म्हणून सगळ्यांना कळालं. सो ह्या गोष्टी अशा एकमेकांना सांगितल्या नाही पाहिजे. तर या केसमध्ये जर आता मुलगी जर घाबरत असेल, जर आता हे ऍक्च्युली या ज्या गोष्टी होतात त्या ऑफिसमध्ये इतरांना पण दिसत असतात,
हम्म. आता त्यांनी पण काही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे की अशा केसमध्ये त्यांनी पण हेल्प केली पाहिजे की बाबा हे घाबरले तिला धीर देऊन तर कमिटीला सांगून या गोष्टी केल्या पाहिजे. असं तुम्हाला काय वाटतं की त्यांनी काय केलं पाहिजे? येस, सो आता खूपच महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे हा समाजासाठी एक महत्वाचा मुद्दा आहे की जर माझ्या सोबत कलिग सोबत अशा माझ्या बरोबरच्या कलिग सोबत असं काही घडतंय तर माझा रोल तिथे काय आहे. तर डेफिनेटली माझा रोल हा आहे की त्या कलिगला पहिलं सांगणं की जर तुझ्यासोबत हे घडतंय आणि हा मला दिसतंय तर तू हे आयसीला का सांगत नाहीयेस, आणि आम्ही तुझ्या सोबत आहोत, तू एकटी नाहीयेस. कारण काय, अशाही केसेस आम्ही बघितल्या आहेत की ती व्यक्ती कंप्लेंट करायच्या आधी तिने सुसाईड केली, आणि मग नंतर तिच्या टीम मधले म्हणाले की हो आम्हाला माहिती होतं हे असं घडतंय, पण मग ते म्हणले आम्हाला असं नाही वाटलं की ही इतक्या एक्स्ट्रीम स्टेपला जाईल. सो मग असं आपल्याला माहित नाहीये समोरच्याची मनस्थिती काय आहे, आपल्याला हे माहित नाही त्याच्या घरी काय कंडिशन्स आहेत. कदाचित ती व्यक्ती तुम्हाला काहीच सांगत नसेल की तिच्या घरी काय कंडिशन्स आहेत, आणि मग ऑफिसमध्ये पण जर तिला असंच काहीतरी फेस करायला लागत असेल आणि मग तिला असं वाटत असेल की अरे आपल्याला कोण सपोर्ट करणार आहे, म्हणजे जर घरी काय सांगितलं तर घरी तर आपल्याला सपोर्ट मिळणारच नाहीये, आणि बाहेर आपण सेमच फेस करतोय, बाहेर पण आपल्याला कोण सपोर्ट करणार, प्रत्येकाला आपली नोकरी प्रिय असते शेवटी. सो त्या सिच्युएशनमध्ये आपण एकमेकांना साथ देणं खूप गरजेचं आहे की माझ्या जर मैत्रिणीसोबत किंवा माझ्या जर मित्रासोबत काही हॅरॅसमेंट होत असेल तर मी त्याला सपोर्ट करेल की मी तुझ्या बाजूने उभी आहे, तू बिनधास्त पुढे जा आणि कंप्लेंट फाईल कर. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि ते असायलाच पाहिजे. म्हणजे प्रत्येक वर्कप्लेसमध्ये हे इक्वेशन असायला पाहिजे की तुमचे कलिग्स तुम्हाला सपोर्ट करतात. बरेच वेळा आपण असं बघतो की रस्त्यावर पण ऍक्सिडेंट होतो तेव्हा लोक पोलीसची झंझट नको म्हणून माणसाला मदत तसं ठेवून जातात किंवा व्हिडिओ काढतील पण मदतीला जाणार नाही. सो दॅट शुड नॉट बी युअर स्टँड. युअर स्टँड शुड बी की तुम्ही मदत करा, कारण का त्या व्यक्तीला तेव्हा मदतीची गरज असते, ती बोलत नसते. पण मी एक केस बघितलेली आहे की त्या व्यक्तीने सुसाईड केलं, आणि सुसाईड केल्यावर विचारण्यात आलं तेव्हा टीम म्हणली की हो आम्हाला माहिती होतं हे. मग जर तुम्ही आणि नंतर मग इतका गिल्ट येतो आणि मग सगळ्या टीमचं इमोशनल हेल्थ खराब होऊन जातं. ते होण्यापेक्षा जर तुम्हाला जेव्हा दिसतंय की आपल्या सोबतच्या एका कलिगला असा त्रास होतोय तर यू शुड कम अप, यू शुड स्टँड बाय द पर्सन, आणि त्याला एक आधार द्यायला पाहिजे की तू पुढे जा, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. ह्याच्यामध्ये आता एक मध्ये सर्वे झाला होता, हम्म. त्या सर्वेनुसार पॉश ऍक्ट असं वाचण्यात आलेलं की जर 1000 कंपन्या MNC असतील हम्म. तर त्या 1000 मधल्या एक 150 ते 200 कंपन्या अशा आहेत ज्या पॉश ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करतात, हम्म. आणि त्याच्यातल्या पण 5 ते 10 कंपन्या अशा आहेत त्या प्रॉपर गुन्हा दाखल झाल्यानंतर ज्याच्यावरती ते काम करतात. तर हम्म. ह्याच्यामध्ये कंपन्यांचा नक्की काय रोल आहे, आणि हे सामाजिक दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी बाहेर यायला पाहिजेत का नाही? डेफिनेटली हा पॉइंट खूप व्हॅलिड आहे की जर आज एक सर्वे असा झाला होता की जर 100 कंपन्या 100 वर्कप्लेसेस असतील तर त्याच्यामध्ये जर 100 केसेस होत असतील तर त्या केसेस ऍक्च्युअल ज्या रिपोर्ट होतात त्या 20च असतात, आणि रिपोर्ट झाल्यानंतर सुद्धा त्यांचं चांगलं इन्व्हेस्टिगेशन अगदी 5 ते 6 केसेसचं होतं. सो डेफिनेटली प्रत्येक ऑर्गनायझेशनची ही जबाबदारी आहे की तुमच्याकडे जी व्यक्ती कामाला येते ती व्यक्ती सेफ आहे का हे तुम्हीच पाहणं गरजेचं आहे. जर एखादी व्यक्ती सेफ नसेल किंवा एखादी व्यक्ती तिथे येताना आनंदी नसेल तर तिचं काम सुद्धा 100% होणार नाहीये. सो डेफिनेटली ते कल्चर बिल्ड करणं. मग कल्चर बिल्ड करणं म्हणजे काय, तर तुम्ही सेशन्स घ्या, अवेअरनेस सेशन्स कंडक्ट करा, किंवा मग तुम्ही एम्प्लॉईजला नक्की डूज अँड डोंट्स क्लिअर करा की बाबा काय कसं तुमचं आचरण ऑफिसमध्ये असायला पाहिजे आणि कसं तुमचं नसायला पाहिजे. मग मुलांना आणि मुलींना दोघांनाही, आणि म्हणजे फॉर दॅट मॅटर एनी जेंडर, सगळ्यांना हे तुम्ही सांगणं खूप गरजेचं आहे की फर्स्ट थिंग इज सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे काय. तर म्हणजे काय काय इन्क्लूड होतं की बरेच वेळा असं होतं ना की वर्क फ्रॉम होम आहे ना मग सेक्शुअल हॅरॅसमेंट नाहीये, पण तसं नाहीये. तुम्ही जेव्हा वर्क फ्रॉम होम असता तेव्हा तो ऑफिसचा टायमिंग जो असतो तो तुमची वर्कप्लेस झालेली असते. तुम्ही कॉल्स अटेंड करताय घरून, तुम्हाला व्हिडिओ कॉल्स चालू आहेत तुमचे, मग तेव्हा तुमचं घर जरी असलं तरी ते ऑफिसच झालेलं असतं तुमच्यासाठी. सो वर्क फ्रॉम होम सिनॅरिओज मध्ये पण पॉश लागू होतो. सो ह्या सगळ्या गोष्टी, मग बरेचदा असं होतं की मी आउट ऑफ ऑफिस तिला जर सोशल मीडियावर स्टॉक करतोय तर त्याचा पॉशशी काय संबंध आहे. पण तसं नाहीये, ती तुझी को कलिग आहे, तुझी ती कलिग आहे, तुझ्यासोबत ती काम करते,
त्याच्यामुळे तुमचं कनेक्शन तसं झालेलं आहे. सो मग ते पण त्या कंपनीचीच जबाबदारी आहे की बाबा हे त्यांना एज्युकेट करणं की तुम्ही सोशल मीडियावर काय कमेंट्स टाकताय, तुम्ही कसले इमोजीज वापरताय एकमेकांसाठी, की हार्टचे इमोजीज किंवा डोळ्यात त्या चांदण्या, हे सगळ्या गोष्टी अवॉइड करा तुम्ही जेव्हा तुम्ही एकमेकांना कलिग्स म्हणता. त्याच्या पलीकडे तुमचं काही रिलेशनशिप असेल तर तुम्ही डेफिनेटली IC ला किंवा तुमच्या HR ला सांगा. की आजकाल बरेच वेळा असंही होतं की पॉलिसीज अशा असतात की HR म्हणतात जर तुम्ही लग्न करणार असाल विदिन द ऑर्गनायझेशन कोणाशी तर ते HR ला कम्युनिकेट केलं पाहिजे. कारण काय मग काय होतं की उद्या तुमचं काहीतरी प्रॉब्लेम झाले एका टीम मध्ये राहून तर मग ते सगळे हे केसेस खूप गुंतागुंतीच्या होऊन जातात. सो मग तशा तुम्ही गोष्टी करणार असाल तर तुम्ही ऑर्गनायझेशनला ते कळवायला पाहिजे. सो ऑर्गनायझेशनच्या लेवलनी हे खूप महत्वाचं आहे की ते अवेअरनेस सेशन्स रेग्युलरली घेतील, एम्प्लॉईजला डू अँड डोंट हे व्यवस्थित सांगतील डे 1 पासून. तिथे कल्चर असं असायला पाहिजे की मॅनेजमेंट पण तशी असायला पाहिजे. म्हणजे मॅनेजमेंट काहीतरी चुकीच्या गोष्टी करतंय आणि कल्चर इम्बाईब करायचा प्रयत्न करते तर ते तसं होत नाही. मूल जे आहे ते आई वडिलांची वागणूक बघूनच शिकतं. त्याच्यामुळे जेव्हा एम्प्लॉई कंपनीमध्ये येतो तेव्हा तो वर ज्या लेवलला जे चालू आहे तेच खाली चालू असतं. सो वरच्या लेवलला पण ती क्लॅरिटी आणि तो क्लिअर आणि चांगलं एक वागणूक असायला पाहिजे, चांगली वागणूक असायला पाहिजे जेणेकरून तेच कल्चर तुमच्या खाली उतरतं. सो वरती जर मॅनेजर लेवल्सला कल्चर खराब असेल आणि ते जर एखाद्या मुलीला असा अनड्यू ॲडव्हान्टेज घेऊ पाहत असतील तर डेफिनेटली कलिग्स पण तेच करणार तिचे. सो कल्चर इम्बाईब करणं हे ऑर्गनायझेशनच्या टॉप लेवल पासूनच येतं आणि मगच ते फॉलो होतं ऑर्गनायझेशनमध्ये. आता आपण बघतो की ऑफिसमध्ये भरपूर पॉलिसीज असतात. ओके, पण आता ज्यांचं कसं असतं की कॉलेज झालंय आणि पहिल्यांदाच ते जॉब करतायत. तर कॉलेजमध्ये कसं होतं कल्चर वगैरे थोड्या या गोष्टी राहतात की फ्रीडम असते, कसं बोललं चालतं, पण तेच ऑफिसमध्ये नाही चालत. जसं आपण आधी बोलणं झालं तर ऑफिसमध्ये पॉलिसीज भरपूर असतात. पण ॲज अ पालक म्हणून आपण कोणत्या गोष्टी सजेस्ट करू शकतो की मुलांनी हे केलं पाहिजे किंवा हे नाही केलं पाहिजे आणि हे होत मुलगी असो किंवा मुलगा असो की त्यांनी कसं राहिलं पाहिजे, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे की आपण एखाद्याचं काम करतोय की एका ऑर्गनायझेशनचंच काम करतोय की तिथं आपलं बिहेवियर कसं असलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? डेफिनेटली पालकांचा पण खूप मेजर रोल आहे ह्याच्यात की पालकांनी पण मुलांना आफ्टर अ सर्टन लेवल मुलं मोठी झाली की पालक तितकं कम्युनिकेशन ठेवत नाहीत मुलांची. तर हे न होता ओपन कम्युनिकेशन किंवा एक त्याला मोकळा संवाद हा घडायलाच पाहिजे घराघरातून. आणि असं जर पहिली गोष्ट म्हणजे तू काय घाल किंवा तू काय घालू नको पेक्षा तुला वाटतंय का की तू हे जे करतेस ते बरोबर आहे हा प्रश्न असायला पाहिजे. सेकंड थिंग, प्रत्येक आईनी आणि प्रत्येक वडिलांनी त्यांच्या मुलांना एक सपोर्ट दाखवायला पाहिजे की जर तुझ्या बरोबर बाहेर काही वाईट घडत असेल तर तू आम्हाला येऊन मोकळेपणाने सांग आणि आम्ही तुला सपोर्ट करू. ना की त्यांना दडपून ठेवायचं की जर असं काही कळालं आम्हाला तुमच्याबद्दल तर मग बघाच. हे असं न सांगता एक सपोर्ट आणि एक फ्री एन्व्हायरमेंट घरी ठेवा की जर तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स फेस होत असतील तर डेफिनेटली तुम्ही घरी येऊन ते मोकळेपणाने बोला आणि मग त्याच्यावर आपण काय ॲक्शन घेऊ शकतो. कारण काय जेव्हा कंप्लेंट करतात तेव्हा जी व्यक्ती हे फेस करते ते तर कंप्लेंट करूच शकतात, पण जर त्या व्यक्तीची मानसिक किंवा फिजिकल कपॅसिटी नसेल तर तिचे पालक पण कंप्लेंट करू शकतात किंवा तिचा नवराही तिच्या बिहाफवर कंप्लेंट करू शकतो, तिचे कलिग्स तिच्या बिहाफवर कंप्लेंट करू शकतात. सो एक ते वातावरण असणं फार गरजेचं आहे. आपण जसं मागशी बोलत की सेक्शुअल हॅरासमेंट, तर बेसिकली सेक्शुअल हॅरासमेंट मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत हे थोडंसं कळू शकेल का? हो, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे कोणीतरी स्पर्श करतंय विच इज व्हेरी अनवॉन्टेड. म्हणजे फिजिकल ॲडव्हान्स किंवा फिजिकल कॉन्टॅक्ट ही अगदी उघड केस आहे सेक्शुअल हॅरासमेंटची. त्याच्यानंतर तुम्ही कोणावर तरी कमेंट करताय विच आर व्हेरी सेक्शुअल कमेंट्स तर दॅट आर ऑल्सो कन्सिडर्ड ॲज सेक्शुअल हॅरासमेंट. तुम्ही कोणाच्या तरी ड्रेसिंगबद्दल कमेंट करताय ते पण सेक्शुअल हॅरासमेंट होऊ शकतं. तुम्ही कोणाच्या तरी लिंगाबद्दल कमेंट करताय म्हणजे एक टीममध्ये काहीतरी एक जेंडर किंवा अशा विरुद्ध काहीतरी कमेंट्स पास होत आहेत किंवा बायका अशाच असतात किंवा हे यांचे असेच नखरे असतात किंवा ह्या अशा जेंडर रिलेटेड कंप्लेंट्स आल्या त्या पण तुमच्या सेक्शुअल हॅरासमेंटमध्ये धरल्या जातात. मग तुम्ही ऑफेन्सिव्ह व्हॉट्सॲप मेसेजेस किंवा ऑफेन्सिव्ह ईमेल्स पाठवले
तर ते पण सेक्शुअल हॅरॅसमेंटमध्ये कन्सिडर केलं जाऊ शकतं. आणि ह्याच्या पलीकडे नुसत्या नजरा म्हणजे स्टेअरिंग ॲट समबडी, कॉन्स्टंट स्टेअरिंग ॲट समबडी, हे पण सेक्शुअल हॅरॅसमेंटमध्ये कन्सिडर केलं जातं. घाणेरडे जोक्स, ज्याला आपण वल्गर जोक्स म्हणतो किंवा नॉनव्हेज जोक्स म्हणतो, असे जर तुम्ही ऑफिसमध्ये पास करत असाल तर ते पण सेक्शुअल हॅरॅसमेंटमध्ये कन्सिडर केले जातात. सो ऑल दीज आर कन्सिडर्ड एज सेक्शुअल हॅरॅसमेंट. आणि पहिली अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कंप्लेंट किती दिवसात आणि कधी केली पाहिजे. तर कंप्लेंट जेव्हा एखादी गोष्ट घडते तर त्या गोष्टीतला म्हणजे विदिन 3 months तुम्ही कंप्लेंट रेज केली पाहिजे. म्हणजे तुम्ही 6 महिन्यापूर्वी काही घडलं ती तुम्ही आज कंप्लेंट नाही करू शकत, कारण त्या कायद्यात ते मान्य नाहीये. सो विदिन 3 months ऑफ अ इन्सिडन्स तुम्ही कंप्लेंट करा. आणि मग कंप्लेंट केली की विदिन 90 days त्या आयसीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ती कंप्लेंट रिझॉल्व्ह झाली पाहिजे. इंटरनल कम्युनिटी. येस. सो आयसीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की विदिन 90 days ती कंप्लेंट रिझॉल्व्ह झाली पाहिजे. ही कंप्लेंट वर्षोनवर्ष नाही चालू शकत. विदिन 90 days त्याला रेझोल्युशन यायलाच पाहिजे. आणि मग ते जे काही डिसिजन असेल तो आयसीचा, त्या ऑर्गनायझेशननी तो डिसिजन फॉलो केला पाहिजे. दॅट इज व्हेरी मॅन्डेटरी. त्याला काही ऑप्शन्स नाही आहेत. नो इफ्स अँड बट्स. हे इंटरनल कम्युनिटी आहे, नक्की ते काम कसं करतं, त्यांची काय प्रोसेस आहे, की जर एखादी केस त्यांच्याकडे आली की त्याच्यानंतर त्यांची प्रोसेस काय असते? येस. सो इंटरनल कमिटीकडे जेव्हा कंप्लेंट येते तर ती इंटरनल कमिटी त्याच्यानंतर विदिन नेक्स्ट 7 working days ते ज्याच्या अगेन्स्ट कंप्लेंट आहे त्याला एक रीतसर नोटीस पाठवतात. आणि मग दॅट पर्सन इज एक्सपेक्टेड टू आन्सर बॅक द नोटीस. आणि ह्याच्यामध्ये एक 90 दिवसाचा जो कालावधी आहे ह्याच्यामध्ये त्या दोघांचे इन्व्हेस्टिगेशन होतात, इंटरॉगेशन होतात, फेस टू फेस इंटरॉगेशन होतात. आणि ह्या इंटरॉगेशन नंतर इन्व्हेस्टिगेशन आयसी जी आहे ते बसून एक चर्चा करतात. ते सगळे डॉक्युमेंटेशन्स कलेक्ट करतात, काय केस झाली आहे त्याच्यावर विचार विनिमय होतात आणि मग त्याला एक फायनल कन्क्लुजन देतात. आणि मग त्याच्यावर त्यांचे रिपोर्ट असतो की बाबा हा आमचा रिपोर्ट आहे, हे असं असं घडलं होतं, ह्याचे डॉक्युमेंट्स हे आहेत आमच्याकडे, इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय चर्चा झाली दोन्ही पार्टीशी ते पण त्याच्यात डिटेल्स सगळं लिहिलेलं असतं. आणि मग फायनल रिकमेंडेशन्स त्यांचे असतात की जे ऑर्गनायझेशननी फॉलो करायला पाहिजे. एखादी जर कंपनी आहे त्याच्यामध्ये हा पॉश कायदा लागू होत नाहीये, जरी त्यांचे 10+ एम्प्लॉय आहे तरी हा कायदा त्यांच्याकडे नाहीच आहे, पण तिथे एखाद्या मुलीसोबत अशी गैरकृत्य घडते तर तिने मग काय करायचं? ज्या शहरातली त्यांची लोकल कमिटी त्यांच्याकडे जायचं का? तिने त्यांच्याकडे जायचं, पण मुख्य जर त्यांचे 10 पेक्षा जास्ती एम्प्लॉईज आहेत आणि ते जर फॉलो करत नसतील तर इन दॅट केस इट इज कन्सिडर्ड ॲज अ ऑफेन्स आणि इट इज नॉन कम्प्लायन्स विथ पॉश ऍक्ट. म्हणजे नॉन कम्प्लायन्सला काय की जर तुम्ही एखादी ऑर्गनायझेशन जर पकडली गेली की ते कम्प्लाय करत नाहीयेत तर त्यांना पेनल्टी आहे, जी मॉनिटरी पेनल्टी आहे ती 50,000ची आहे. 50,000चा फाईन लागू शकतो त्या ऑर्गनायझेशनला. आणि जर हा रिपीटेड ऑफेन्स होत असेल की बाबा एकदा कळालं ह्यांनी फॉलो नाही केलंय, त्यांना 50,000ची फाईन लागली आहे तरी पण ते फॉलो करतच नाहीयेत त्याच्या प्रोव्हिजन्स, तर इन दॅट केस त्यांचं जे बिझनेस लायसन्स असतं ते पण जप्त होऊ शकतं. म्हणजे इतका कडक कायदा आहे हा. तरी पण आजकाल थोडा अवेअरनेस वाढलाय, पण अजूनही बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्सला हे कळत नाहीये. आणि मग एकदम जेव्हा कंप्लेंट होते आणि मग कळतं की अरे आपल्याकडे काहीच आपण फॉलो केलेलं नाहीये, मग तेव्हा तुम्हाला भरपूर दंड बसतो. आणि तो 50,000चा दंड कोट्यांच्या घरात पण गेलेला आहे. त्याच्यामुळे मग कंपनीजला भरपूर लॉस होतो. लॉस पैशाचं तर होतोच, पण एक जी आपलं रेप्युटेशन असतं ते पण खराब होऊन जातं. नक्की हा जो कायदा आहे त्याची आपल्याला रजिस्ट्रेशन प्रोसेस काय असेल ते थोडं सांगू शकता का? एखादी कंपनी असेल, त्याचे सिनियर लेवलचे लोक आहेत आपला व्हिडिओ पाहतात, त्यांना पण ह्या गोष्टी थोड्याशा. येस. सो जर तुमच्याकडे 10 पेक्षा जास्ती एम्प्लॉईज असतील तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पॉश पॉलिसी करा आणि तुमची इंटरनल कमिटी फॉर्म करा. आता ही इंटरनल कमिटी फॉर्म केली की तुम्ही डिस्ट्रिक्ट ऑफिसरला एक रीतसर फॉर्म असतो, त्या फॉर्ममध्ये भरून डिटेल्स सगळे डिस्ट्रिक्ट ऑफिसरला सबमिट करायचे असतात की आमच्याकडे इंटरनल कमिटी आहे आणि हे डिटेल्स आहेत त्या कमिटी मेंबर्सचे. हा फॉर्म सबमिट करा. हा फॉर्म जेव्हा सबमिट होतो तेव्हा तुम्ही रजिस्टर झालेला आहे डिस्ट्रिक्ट ऑफिसर बरोबर असं गृहीत धरलं जातं. तो फॉर्म सबमिशन खूप गरजेचा आहे. आणि मग त्याच्यानंतर तुमचा वार्षिक अहवाल असतो तो सबमिट करायचा. ओके.
आणि इन बिटवीन तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे ड्रामा वापरून किंवा काही क्विझेस घेऊन असं करून तुम्ही एक अवेअरनेस जनरेट करू शकता तुमच्या स्टाफला. बरोबर. आणि जे आयसी असतात त्यांना एक स्पेशल ट्रेनिंग देणं गरजेचं असतं, कारण काय प्रत्येक जण नवीन असतो त्या रोलसाठी. त्यांना क्लॅरिटी नसते की आपण कसं वागलं पाहिजे आणि आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत. कशा- तर आयसीलाही वेगळं ट्रेनिंग देणं खूप गरजेचं आहे. बरोबर. याला लागूनच माझा एक प्रश्न होता की आयसीसी जेव्हा आपण मेंबर हे करतो हम्म. तर त्याच्यामध्ये कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजेत की बाबा तो आपण एक सजेस्ट करू शकतो तुम्ही? आयडियली क्वालिटीज पेक्षा बरेच वेळा विलिंगनेस खूप मॅटर करतो, कारण की बरेच लोक आयसी मध्ये जायचंय म्हणल्यावरच नको म्हणतात. सो द फर्स्ट थिंग इज दॅट पर्सन शुड बी विलिंग टू जॉईन द आयसी. सेकंड थिंग इज थोडं जर नॉलेज असेल ह्या विषयाबद्दल तर इट इज बेटर. म्हणजे कुठल्या एकदम कोरीपाटीपेक्षा जर तुम्हाला काही थोडंसं बॅकग्राऊंड असेल किंवा बा स्त्रियांबद्दल थोडेसे एम्पथी असेल किंवा मग ह्या विषयाबद्दल काहीतरी बॅकग्राऊंड असेल तर डेफिनेटली दॅट इज अ ॲडेड ॲडव्हान्टेज. पण तसा काही कुठे नियम नाहीये की म्हणजे असा डिग्री असायला पाहिजे किंवा लॉयर असायला पाहिजे, अशी काही कुठे मॅन्डेटरी रिक्वायरमेंट नाहीये. त्यांना नंतर ट्रेन केलं जाऊ शकतं. हा कायदा खूप अवघड नाहीये समजायला. सो जर त्यांना ट्रेन केलं तर दे कॅन वर्क इफेक्टिव्हली. ओके. आता सामाजिक दृष्टीने एक प्रश्न विचारतो, ना की पॉश ऍक्टला थोडासा धरून, पण आजकाल ज्या गोष्टी आपल्या समाजामध्ये चालू आहेत जसं की खूप रेप वगैरे चालू आहेत मुलींवरती, किंवा आजकाल म्हणजे छोट्या छोट्या मुलींवरती वगैरे आपण न्यूजला बघतो की छोट्या छोट्या मुलींवरती वगैरे पण रेप चालू आहे. तर ह्या नक्की सामाजिक दृष्टीने आपल्याला कशा प्रकारे थांबवता येऊ शकतं, किंवा ह्याच्या मागे नक्की काय कारण असू शकतं की ह्या अशा गोष्टी घडत आहेत आपल्या समाजात? मला असं वाटतं ह्याचं मूळ कारण आहे की आपण आपला धर्म आणि त्याला अनुसरून जे सगळे संस्कार आहेत ते विसरत चाललोय. सो जर आपण कुठल्याही आपल्या पौराणिक कथांमध्ये जरी गेलो तरी स्त्रीला खूप एक मान होता. आज आपण बरेच वेळा बघतो की नवरात्र आहे म्हणून लोक पायात चप्पल न घालता 9 दिवस चालत असतात. पण त्या ह्याच्या वेळेस तुम्ही त्या घरातल्या महिलेला तेवढा आदर देताय का? म्हणजे तुम्ही देवीला पूजताय पण घरात साक्षात तुमची जी लक्ष्मी आहे तिला तेवढा आदर मिळतोय का? हीच हीच गोष्ट खूप कमी होत चाललेली आहे. किंवा प्रत्येक वेळेस जरी आपण बघितलं की आता मूवीज मध्ये बघतो, बॉलिवूड म्हणा किंवा वॉट एव्हर आपण जे बघतोय आता टीव्हीवर जे आपण बघत असतो त्याच्यामध्ये पण स्त्रीला एक असं ऑब्जेक्टिफाय केलेलं आहे की बाबा ही अशीच दिसायला पाहिजे, ही अशीच असायला पाहिजे, ही. तर दॅट ऑब्जेक्टिफिकेशन जे होत चाललेलं आहे त्याच्यामुळे पण ह्या गोष्टी खूप बिघडत चाललेल्या आहेत. म्हणजे मुली पण मग स्वतःला ओके मी अशीच साईज ही साईज 0 असायला पाहिजे किंवा मी ही अशीच दिसायला पाहिजे किंवा मी अशाच कपड्यांमध्ये मी एकदम नीट दिसायला पाहिजे. ह्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी खूप प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत आणि त्या गोष्टी कुठेतरी थांबायला पाहिजेत. घरात मुलांना लहानपणापासून संस्कार केले पाहिजेत की तुम्ही जसं तुमच्या आईचा आदर करता तसं तुम्ही बाहेर कुठलीही स्त्री आली तर तिचा आदर करायला पाहिजे. किंवा तुम्ही जसं तुमच्या बहिणीला जर कोणी काही केलं तर तुम्हाला राग येतो तसं तुमच्या शेजारी जर बसस्टॉपवर कोणी मुलगी असेल तिची छेड काढत असतील कोणी तर तुम्हाला तीच भावना तिथे यायला पाहिजे. आणि ही घरातल्या कल्चरमुळेच ही गोष्ट होऊ शकते. जर घरातच कल्चर चुकीचं असेल की जर नवराच बायकोचा अपमानित करत असेल वारंवार तर तो जो मुलगा आहे लहान तो पण तेच बघणार आणि त्यालाही तोही तेच शिकत जाणार. सो घरातून ते कल्चर यायला पाहिजे. तुम्ही चांगल्या गोष्टी वाचून दाखवायला पाहिजेत मुलांना. तुम्ही मुलांना चांगले संस्कार घडवले पाहिजेत. जर तुम्ही मुलांना तसं घडवलं किंवा मुलींना तसं घडवलं तरच ह्या गोष्टी कुठेतरी थांबणार आहेत. की मुलींनाही सांगायला पाहिजे की तुझा सुंदर चेहरा हा तू नाहीयेस, यू आर अ डिफरंट एंटिटी ऑल टुगेदर. सो तुम्ही नुसतं मी आज मेकअप करून आले म्हणून मी सुंदर दिसते आणि उद्या मी मेकअप नाही केला तर मी सुंदर दिसणार नाही, ही सगळी डेफिनेशनच बदलायला पाहिजे. सो ते जेव्हा घडेल तेव्हाच ऍक्च्युली समाज आपला सुधारेल कुठेतरी. तोपर्यंत इट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि बॉलिवूड किंवा अजून काही कंटेंट जे आपण बघतोय ते त्याच्यात भर पाडतायत. सो कुठेतरी एक घरातल्या लेवलपासूनच संस्कार, थोडंसं स्पिरिच्युअल इन्क्लिनेशन हे मुलांमध्ये रुजवायलाच पाहिजे. म्हणजे कालच मी एक सोशल मीडियावरच एक पोस्ट वाचली की भगवद्गीता ही जेलमध्ये कैद्यांना तुम्ही वाचवता, तिथे त्यांना वाचायला लावता भगवद्गीता. आणि शाळांमध्ये भगवद्गीता जर वाचायला लावली तर तुम्ही म्हणता की तुम्ही रिलिजियस होताय किंवा तुम्ही धर्मशाळेत आणताय.
पण भगवद्गीता इज नॉट रिलेटेड टू रिलिजन. भगवद्गीता इज अ वे ऑफ लाईफ. Correct. तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगलं पाहिजे हे भगवद्गीतेत सांगितलंय. आणि जर भगवद्गीता शाळेत जर शिकवली तर जेलमध्ये जायची वेळच येणार नाही. म्हणजे आज जो कैदी आहे, जो भगवद्गीता वाचतोय, तो रिवाइंड नाही करू शकत त्याचं लाईफ. घडून गेलेलं आहे त्याच्याकडनं. मग हेच जर तुम्ही शाळेतच आज किंवा घरातच आज तुमच्या मुलांना भगवद्गीता शिकवायला लागलात किंवा ते वाचून दाखवायला लागलात तर डेफिनेटली समाज त्या थराला पोहोचणारच नाही. मुलींचं संरक्षण ह्या पद्धतीने कशा पद्धतीने करता येईल मुलींना ह्याच्यावरती थोडंसं सांगता येईल का आपल्याला? येस, फर्स्ट थिंग इज मुलींना खूप इंडिपेंडेंट लहानपणापासून बनवायची गरज आहे. म्हणजे आज मला पण एक मुलगी आहे आणि मी तिला एकटीला पाठवायला हे जरी मी म्हणते की तिला इंडिपेंडेंट करायचं तरी मला आज भीती वाटते की तिला एकटीने रिक्षाने इतक्या लांब पाठवायचं ते सेफ आहे का. पण मग इन दॅट केस आपण मुलींना थोडंसं एक स्वावलंबी त्यांना थोडंसं धाडसी बनवू शकतो. त्याच्यासाठी आई आणि मुलीचं एक छान नातं असलं पाहिजे की एक मैत्रीचं नातं की उद्या तुला बाहेर काही त्रास होत असेल तर तू येऊन मला सांगते. त्याच्यामुळे त्या मुलीलाही तो कॉन्फिडन्स राहतो. सेकंड थिंग, मुलींना आपण नाही म्हणलं तरी सेल्फ डिफेन्स हा थोड्या प्रमाणात तरी नक्कीच शिकवायला हवा. सेल्फ डिफेन्सचे जे काही टूल्स असतील ते त्यांच्यासोबत कॅरी करायला लावणं खूप गरजेचं आहे आजच्या युगात. आणि टायक्वॉन्डो, कराटे ह्या गोष्टी त्यांना शिकवायला हव्यात. थर्ड थिंग इज मुलींनी व्यायाम नियमित करायला हवेत की त्याच्यामुळे पण त्यांच्या अंगातली शक्ती का होईना ती वाढते जरा. आणि त्या जर अगदीच त्यांच्यावर काही अतिप्रसंगाची वेळ आली तर त्या काहीतरी स्वतःसाठी डिफेंड करू शकतात. आपण अजून एक त्यांना असं सांगू शकतो की कुठेही जाताना म्हणजे जर मुली असतील स्पेसिफिकली तर कुठेही जाताना तुमच्या मोबाईलचे लोकेशन्स वगैरे किंवा तुम्ही कुठे आहात ते तुमच्या घरच्यांना कळवून ठेवा. क्योंकि मी आज ह्या ठिकाणी आत्ता आहे किंवा मी ह्याच्यानंतर 2 तासांनी कुठे असेल हे सगळं तुम्ही पालकांशी कॉन्स्टंटली कम्युनिकेट करता. म्हणजे जेणेकरून कुठून जरी उद्या एखादी मुलगी जरी आपण बघतोय की बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतंय तर काहीतरी ट्रेस असतो आपल्याकडे की ओके लास्ट मी ह्या मुलीशी ह्या वेळेला बोलतोय ती तेव्हा ह्या ठिकाणी होती. मग अनोळखी व्यक्तींशी जास्ती संवाद साधायला नकोय मुलींनी. की आपण सोशल मीडियावर बघतो की कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट येते, मग इंस्टाग्राम थ्रू आपण चॅटिंग करायला लागतो. तर ह्या गोष्टी खरंच मुलींनी टाळल्या पाहिजेत की नाही ह्या गोष्टी करायची गरजच नाहीये कारण की समाज आज तसा उरलेला नाहीये. कोण कधी कुठल्या दृष्टीने तुम्हाला बघतंय किंवा कुठल्याने तुमचा गैरफायदा घेऊ पाहतंय हे आपल्याला कळत नाही लवकर. सो अवॉइड सोशल मीडिया फ्रेंडशिप्स, सोशल मीडिया इंटरॅक्शन्स. कोणासोबतही म्हणजे हे सगळं खूप म्हणजे आजकाल डेटिंग साईट्स वाढल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्या मुलींनी जितका सहभाग कमी ठेवाल तितकं त्या सेफ आहेत असं मला वाटतं. आपण एक आतापर्यंत खूप छान पद्धतीने माहिती आहे. तर एक शॉर्ट मध्ये वॉश ऍक्ट वरती एक समरी आपण जी म्हणतो ते तुम्ही सांगू शकता का? नक्कीच. एक छोटंसं तुम्हाला एक समरी मी देते. म्हणजे मी माझं एक पुस्तक पण लिहिलंय ICAI साठी, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटसाठी की व्हॉट इज पॉश आणि कसा कायदा हा लागू केला पाहिजे कसं. तर त्याच्यात मी एक अशी समरी दिलेली आहे की काय म्हणजे तर फर्स्ट थिंग म्हणजे कंप्लेंट कोण करू शकतं. तर एखादी महिला जी ऑर्गनायझेशनमध्ये कामाला जाते, कुठल्याही ठिकाणी कामाला जाते, तिच्याकडे पूर्ण हक्क आहे की ती कंप्लेंट करू शकते. सो एनी वुमन हू कम्स टू दी ऑफिस विथ द इंटेन्शन टू वर्क, मग लेट इट बी अ इंटर्न म्हणजे ॲप्रेंटाईज असली किंवा ती फुल टाईम एम्प्लॉई असली त्याचा काही फरक पडत नाही. तू कामाला जातेस तर यू हॅव द राईट टू कंप्लेंट. सेकंड थिंग, प्रत्येक ऑर्गनायझेशन म्हणजे जिथे 10 पेक्षा जास्ती लोक आहेत तिथे इंटरनल कमिटी असायलाच पाहिजे. त्या इंटरनल कमिटीने रेग्युलर अवेअरनेस सेशन्स कंडक्ट केले पाहिजेत. मग ते सेशन्स तुम्ही स्वतःहून कंडक्ट करा किंवा तुम्ही आमच्यासारखे एक्सपर्ट्स असतात त्यांना बोलून तिथे कंडक्ट करू शकता. सो सेशन्स व्हायला पाहिजेत. थर्ड थिंग इज तुमचं डिस्ट्रिक्ट ऑफिसरमध्ये रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे. दॅट हॅपन्स वेन यू फिल अ पर्टिक्युलर फॉर्म. तो एक फॉर्म भरला की डिस्ट्रिक्ट ऑफिसरकडे रजिस्ट्रेशन होतं. ते झालं की तुम्हाला ॲन्युअल रिपोर्ट सबमिशन असतात ते करायला पाहिजे. मग बरेचदा असे प्रश्न असतात की आमच्या ऑफिसमध्ये फक्त पुरुष आहेत तरी आम्हाला ॲप्लिकेबल आहे का. तर हो, 10 पेक्षा जास्ती पुरुष जरी असतील तरी तुमचे क्लायंट्स कुठलीही स्त्री असू शकते. ती कधीतरी तुमच्या ऑफिसमध्ये व्हिजिटर म्हणून येऊ शकते. सो पुरुष किंवा स्त्री हा क्रायटेरिया नाही आहे 10 एम्प्लॉईजला. 10 पेक्षा जास्ती तर पॉश लागू असा क्रायटेरिया आहे.
थर्ड थिंग इज कंप्लेंट जेव्हा करणार आहे तेव्हा तुम्ही कंप्लेंट लेखी पाहिजे. कंप्लेंट ओरल असता कामा नये. लेखी कंप्लेंटच व्हॅलिड कंप्लेंट ठरतात. कंप्लेंट मिळाली की आयसीनी 90 दिवसाच्या आत त्या कंप्लेंटचं रेझोल्युशन काढलं पाहिजे. मग त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स कंडक्ट होतील आणि मग ते रेझोल्युशन होईल. रेझोल्युशन झालं की नेक्स्ट 60 डेजमध्ये ऑर्गनायझेशनची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्या रेझोल्युशनवर काम केलंय. म्हणजे जर रेझोल्युशनमध्ये असं आलं असेल की इन्व्हेस्टिगेशनमध्ये की हो ती व्यक्ती गिल्टी आहे आणि तिला पनिशमेंट केली पाहिजे. पनिशमेंट काय, तर तुम्ही तिला जॉबमधनं काढून टाका. तर मग त्या ऑर्गनायझेशननी ती स्टेप घेतली पाहिजे. म्हणजे ऑर्गनायझेशनला हे मॅन्डेटरी आहे की जे काय आयसीचे रेकमेंडेशन्स आहेत ते फॉलो केले गेले पाहिजे. सो दिस इज अ स्मॉल जिस्ट ऑफ पॉश ऍक्ट 2013. मॅम पॉश ऍक्ट जो आहे तो त्याचे काही कायदे कानून आहेत की तो कसा अप्लाय होतो, काय नाही होत, पण याच्या पळवाटा पण आहेत जे लोकांना माहिती आहेत. याच्या म्हणजे काही बदलाव होऊ शकतो का भविष्यात? बदलाव डेफिनेटली व्हायला पाहिजे. म्हणजे हा कायदा 2013 साली आलाय. आता त्याला 10 वर्ष होऊन गेलेली आहे. आणि रादर 1992च्या इन्सिडेंट्सवरती हा कायदा ॲक्च्युली बनला. तर आता मला असं वाटतं की आता प्रत्येक ऑफिसमध्ये स्त्री आणि पुरुष हे समान नंबर्स, समान संख्येत आहेत. किंवा रादर बरेच ठिकाणी असंही आहे की स्त्रिया पण आता काही ठिकाणी खूप पुढे गेलेल्या आहेत. तर मग हा कायदा थोडासा जेंडर न्यूट्रल होईल का, ह्याच्यावर डेफिनेटली थोडासा एक त्याच्यावर अभ्यास झाला पाहिजे. किंवा हा कायदा जेंडर न्यूट्रल झाला तर सगळ्याच जेंडर्सला इक्वली सेफ वाटेल वर्क प्लेसमध्ये. सो ती एक गोष्ट आहे. आणि समलैंगिक छळ पण होतो की आजकाल असं होतंय की स्त्रिया पण स्त्रियांना त्रास देतात आणि पुरुष पण पुरुषांना त्रास देत आहेत. तर त्याच्यावर पण जर थोडेसे बदलाव जर आले आणि जी 50,000ची पेनल्टी आहे ती जर वाढवून जरा 1,00,000-1.5 लाख रुपये झाली तर लोकांना, कारण की आता लोकांना 50,000 म्हणजे हॉटेलमध्ये जेवायला गेलं तरी कुठेतरी 10-15,000 बिल होतं. त्याच्यामुळे 50,000 हा काही लोकांना भीती वाटण्यासारखा आकडा राहिलेला नाहीये. सो कुठेतरी एक लोकांना भीती वाटेल असा आकडा असायला पाहिजे. जसं आपण इन्कम टॅक्स भरला नाही तर लोकांना हेवी पेनल्टीज आहेत. म्हणजे मी एक चार्टर्ड अकाउंटंट आहे. सो मला कळतंय की लोक घाबरतात की अरे चुकून रिटर्न जर फाईल व्हायचा राहिला तर लोकांना भीती वाटते की अरे माझं रिटर्नच राहिलं. म्हणजे अशी लोक आहेत की ते मुद्दाम पण नाही भरत, पण अशी लोक बरीच आहेत की त्यांना भीती वाटते. तशीच एक भीती कुठेतरी ऑर्गनायझेशनला वाटायला पाहिजे की अरे मी पॉश हा फॉलो केला नाही तर माझ्या बिझनेसला जबर धोका आहे ह्याच्यामधून. सो तो जोपर्यंत त्याची जाण लोकांना होत नाही तोपर्यंत ह्याचा अवेअरनेस होणं जरा कठीण होत चाललेलं आहे. सो डेफिनेटली म्हणजे पेनल्टी जास्ती वाढवायला पाहिजे. थोडासा जेंडर न्यूट्रलकडे कल व्हायला पाहिजे त्याचा. आणि समलैंगिक छळ म्हणजे सेम जेंडर हॅरॅसमेंट हे पण त्याच्यात कव्हर होईल. म्हणजे कव्हर आत्ता आहेच आहे. म्हणजे स्त्रियांपासून त्रास झाला तर डेफिनेटली पॉशमध्ये आहे, पण अपार्ट फ्रॉम दॅट थर्ड जेंडर किंवा मेल्स हे आता ह्याच्यात कव्हर नाहीये. तर आता हा प्रिव्हेन्शन फ्रॉम सेक्शुअल हॅरॅसमेंट फॉर ऑल जेंडर्स असा जर कायदा आला तर नक्कीच इम्प्रूव्हमेंट होईल. म्हणजे आज बरेच वेळा असं म्हणजे मी रील्स पण बघितल्या आहेत की जेव्हा एखादं पॉश सेशन ऑफिसमध्ये होऊन जातं तेव्हा मुलं एकदम घाबरून राहतात. तर ते भीतीचं वातावरण नकोय, हस्तखेळचं वातावरण हवंय, पण बोथ ऑल द जेंडर्स आर इक्वली प्रोटेक्टेड. हे झालं तर नक्कीच बेनिफिशियल होईल. मॅम आज आपण या ठिकाणी आलात आणि खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे ही. आणि जसं आपलं स्टार्टिंगला बोलणं झालं होतं की महाभारतात जसं गोष्ट घडली त्याप्रमाणे आत्ताच्या ह्या डिजिटल युगात किंवा आपल्या समाजामध्ये अशा गोष्टी आजूबाजूला पण आपल्या खूप ठिकाणी होत असतात. आणि आपण पण तेच करतो जे लोक करतात की आपण पाहून सोडून देतो त्या गोष्टी. पण जेणेकरून ह्या गोष्टींवरती आळा बसला पाहिजे. ह्या गोष्टी जितक्या कमी करता येतील तितक्या त्या झाल्या पाहिजेत आपल्या ह्याच्यामध्ये. आणि पॉश ऍक्ट खूप लोकांपर्यंत पोहोचायला हवा. खूप लोकांपर्यंत ह्या गोष्टीचं जागरूकता वाढायला हवी जेणेकरून महिला सुरक्षित राहतील, आपल्या मुली सुरक्षित राहतील. ही मुली म्हणण्यापेक्षा आपल्या घरातील आई आणि बहीण वगैरेच म्हणू शकतो, कारण की प्रत्येकाच्या घरात त्याच असतात. आणि ह्याच्यावरती जेव्हा आळा बसेल तेव्हा आपला समाज प्रगतीच्या दृष्टीने नक्कीच पुढचं पाऊल टाकेल असं मला वाटतं. आणि आपण या ठिकाणी येऊन जे बेसिक पासून पॉश ऍक्ट म्हणजे काय आणि त्याचं कशा पद्धतीने आपण प्रोसेस करू शकतो
हे म्हणजे आम्हाला पण पहिल्यांदाच ही गोष्ट ऐकतोय आणि छान वाटलं आम्हाला पण ऐकून. आणि नक्कीच आपल्या प्रेक्षकांना पण नक्कीच आवडेल ही गोष्ट ऐकायला. आणि थोडंसं तुमच्यासोबत जर काही एखादी गोष्ट अशी घडते तर तुमच्यासोबत काही कॉन्टॅक्ट कसा करता येईल हे थोडंसं सांगू शकतं का आपल्या प्रेक्षकांना? डेफिनेटली माझी पुण्यात अंकाक्षर कन्सल्टिंग नावानी फर्म आहे. तर लिंक्डइनवर पण माझे पेज आहे, माझं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे. तर यू शुड डेफिनेटली कॉन्टॅक्ट मी ऑन माय इन्स्टा ऑर माय लिंक्डइन पेज. आणि अपार्ट फ्रॉम दॅट ज्ञान जर्नीवरती तर मी डेफिनेटली कॉन्टॅक्ट केला तर ते पण तुम्हाला माझे डिटेल्स देतील. म्हणजे जर तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करून काही केसबद्दल किंवा अशा काही गोष्टी तुमच्याबद्दल घडत असतील तर मी डेफिनेटली तुम्हाला याच्यात सपोर्ट करू शकते आणि तुम्हाला गाईड करू शकते की पुढे काय करू शकता तुम्ही. सो डेफिनेटली इट वॉज अ प्लेजर कमिंग हिअर. आणि खूप छान वाटलं माझा थोडाफार जे काय माझं नॉलेज आहे हे शेअर करायला. इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स आणि खूप छान वाटलं. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. आम्हाला पण खूप छान वाटलं तुमच्यासोबत चर्चा करून. आणि नक्कीच आपल्या प्रेक्षकांना हा पॉडकास्टचा व्हिडिओ आवडेल, ही चर्चा आवडेल आपल्या लोकांना आणि ह्याचा खूप फरक पडेल समाजामध्ये, असं आम्हाला सगळ्यांना आशा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.